तिकडे विशेष अधिवेशनात मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून स्वतंत्र 10% आरक्षण जाहीर होताच महायुती सरकारने विधिमंडळाच्या आवारातच विजयाचा गुलाल उधळला। पण या विजयोत्सवात अजित पवार आणि त्यांचा पक्ष मात्र कुठेच दिसला नाही आणि त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नापासून अजित पवार स्वतःला अलिप्त ठेवू पाहतायत का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जाऊ लागला। महायुतीने आरक्षणाचा गुलाल उधळला, विजयोत्सवात अजित पवार दिसेनात। राष्ट्रवादी विजयोत्सवापासून अलिप्त का? मराठा आरक्षणाचा राजकीय फायदा कुणाला? 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला 10% आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर होताच महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा गुलाल उधळला। पण महायुतीच्या या जल्लोषात अजित पवार मात्र कुठेच दिसले नाहीत। नाही म्हणायला त्यांनी घाईगडबडीनं विधान भवनाच्या बाहेर पडताना एक बाईट तेवढा दिला, पण विजयोत्सवाला ते काही थांबलेच नाहीत। फक्त मुख्यमंत्र्यांनी ते बिल मांडायचं होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी बिल मांडलं आणि त्यांना जी काही भूमिका त्याच्यामध्ये मांडायची होती ती पण बिलाच्या माध्यमातून त्यांनी सभागृहाच्या समोर आणि सभागृहाच्या मार्फत जनतेच्या समोर ठेवली। अजित पवार यांच्या या अनुपस्थितीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केली। आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मराठा समाजाला SEBC प्रवर्गातनं 10% आरक्षण नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये देण्याचं जे विधेयक मांडलं होतं ते सभागृहाने एकमताने मान्य केलं आहे। दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मान्य झालंय, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग मोकळा झालाय। खरं तर मराठा आरक्षणाचा एवढा मोठा निर्णय झाला म्हटल्यावर किमान अजितदादा नाही तर त्यांच्या पक्षानं तरी जल्लोष करणं अपेक्षित होतं, पण कुठेही तसं झालं नाही। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती आणि अजित पवार यांच्यात काही अनबन तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली। मराठा समाजाला 10% आरक्षणही दिलं, पण या आरक्षणाच्या विजयाचा साधा गुलालही अजितदादांनी स्वतःच्या अंगावर टाकून घेतलं नाही। याचं कारण असं, या आंदोलनाचा ना अजितदादांना फायदा झाला, उलट तोटाच जास्त झाल्याची चर्चा आहे। त्यामुळं आगामी काळात अजितदादाचं जे वोट बँक होती, मराठा वोट बँक, ती खरंच अजितदादासोबत राहणार की पुन्हा पवारांसोबत जाणार हेच पाहावं लागणार आहे। तसं पाहिलं तर राष्ट्रवादी हा प्रारंभी मराठ्यांचा राजकीय पक्ष मानला जायचा आणि काही प्रमाणात ते तथ्यही होतं, पण पक्षफुटीनंतर भुजबळ, तटकरे, मुंडे हे OBC नेते अजित पवार यांच्यासोबत गेले। त्यामुळेच मराठा आरक्षणावरून अजित पवार यांना थेट मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेता येत नव्हती। अशातच भुजबळ यांनी OBC मेळावे सुरू केल्यानं अजित पवार यांना मराठा आंदोलक जाहीरपणे प्रश्न विचारू लागले। बारामतीत तर याच मराठा आंदोलकांनी अजित पवार यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्यात शुभारंभाची मोळी देखील टाकू दिली नाही। तेव्हापासूनच अजित पवार जरांगेंना अप्रत्यक्षपणे वाचाळवीर म्हणून बोलायचे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीरपणे जरांगे यांच्या व्यासपीठावर जाताना दिसलेत। यामुळेच आरक्षण जाहीर होताच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकत्रित गुलाल उधळला, कारण आरक्षण दिल्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना तर OBC आरक्षण वाचवल्याचं श्रेय हे फडणवीसांना मिळाल्याचं बोललं जाऊ लागलं। पण अजित पवार मात्र याच मराठा आंदोलनाच्या फ्रेममध्ये ऑड मॅन आउट बनून गेल्याचं बोललं जातंय। या उलट शरद पवार हे आता सत्तेच्या विरोधात असल्यानं हेच मराठा आंदोलन त्यांना फायदेशीर ठरताना दिसतंय। कदाचित म्हणूनच अजित पवार यांनी या विजयोत्सवापासून स्वतःला दूर ठेवल्याचं बोललं जातंय। पाहूयात पुढे नेमकं काय होतं ते। न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूयात, पण ताज्या बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील।